नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तुम्हाला पण असं होतं का की संध्याकाळ होताच रात्रीच्या जेवणाला काहीतरी चटपटीत बनवावं? मला तर असं हमखास होतं. तर मी असं यूट्यूबवर शोधलं आणि टोमॅटोची चटणीची रेसिपी मला दिसली आणि एकदा ती ट्राय करून बघितली आणि मला एवढी आवडली की आज मी ती तुमच्याबरोबर शेअर करते. तर इथे मी 3 टोमॅटो धुवून चिरून घेतले. असे मधून ते कापून 2 भाग करा. त्याचबरोबर 2 लसणाच्या पाकळ्या, 1 मिरची, कोथिंबीर आणि अर्धा कांदा मी बारीक चिरून घेतला आहे. आणि इथं बघताय नेहमीप्रमाणे माधवची लुडबुड चालूच आहे कॅमेरा बघून. आणि आता मी कढईमध्ये 2 चमचे तेल ॲड करून घेतले. त्यामध्ये टोमॅटो अशा प्रकारे ठेवून घ्या आणि झाकण ठेवून 2-3 मिनिटे भाजून घ्या. झाकण काढून बाजू परतून घ्या. आणि मी आता लसूण आत्ता ॲड करते, कारण आधीच टाकली असती लसूण तर ती आतापर्यंत जळली असती, म्हणून मी आता टाकली. परत झाकण ठेवून दोन्ही बाजूने चांगल्या प्रकारे भाजून घेतल्यानंतर गॅस बंद करा. आणि अशा प्रकारे टोमॅटोची साली आपोआपच निघतील एकदम इझिली. आता पावभाजीसारखं छान स्मॅश करून घ्यायचं. आता या मिश्रणामध्ये हळद, धने जिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट, मीठ, कांदा, कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा प्रयोग करून बघा. घरात टोमॅटो जास्त असतील किंवा मग आता भाजी करायला काय नाही, पटकन काहीतरी करावं वाटतंय, तर ही रेसिपी एकदम भारी आहे, बेस्ट आहे. अरे लिंबू राहिलाच की. आणि झाली टोमॅटोची झटपट चटणी तयार. तर मी आता लसूण चेचली म्हणून माधवला पण ते करायचं आहे, तर तो ते करतोय. आणि मी इथं पटकन डाळ फोडणी घालून घेतली. माधव आणि गौरी इथं बघा हाईड अँड सीक खेळतायत, म्हणजेच माझ्या गावाकडच्या भाषेत दडून बडून. लागलीच चपात्या करायला घेतल्या. 7 वाजून गेले, तर मुलांना लवकर भुका लागतात, म्हणून मग ही गडबड चालू आहे सगळी. गरम टोमॅटो चटणी आणि गरमागरम चपाती खाऊन बघा काय लागते ती. आणि आम्ही बायका काय संशोधकापेक्षा कमी आहोत काय? नेहमी वेगवेगळे प्रकार करून बघत असतो. कधी फसतो, कधी जमतो, पण प्रयत्न काही सोडत नाही. चप्पत बारी झाले. कॅमेरा टिकत नाही, पण डेंजर झाले. चला तर मग या रविवारी ही रेसिपी ट्राय करून बघा. पुन्हा भेटूच की.